अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रताप हा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। अनेक दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातले जुळे शहर म्हणजेच अचलपूर आणि परतवाडा येथे एक 60 वर्षीय व्यापारी वर्गातील प्रतिष्ठित महिला ही कोरोना पॉझिटिव्ह निघाली होती। त्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवसांचा अवधी हा परतवाडा वासियांसाठी असा गेलेला होता। मात्र त्यानंतर 28 जूनला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय अमरावती यांच्या आलेल्या अहवालानुसार एक 50 वर्षीय पुरुष व्यक्ती ही सायमा कॉलनी येथील रहिवासी असून ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे सायमा कॉलनी परिसर हा संपूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। घतोडीपुरा डीपी पासून ते वडुरा रोड अंतर्गत असलेल्या गल्ल्या, घतोडीपुरा डीपी ते बैतूल नाका अंतर्गत असलेल्या गल्ल्या, गर्ल्स हायस्कूल ते नारायण काळे यांचे घराजवळील सार्वजनिक विहिरी अंतर्गत असलेल्या गल्ल्या आणि वडुरा रोड ते डेपो रोड अंतर्गतच्या आतले रस्ते, गर्ल्स हायस्कूल ते बैतूल नाका या संपूर्ण परिसराला कंटेनमेंट एरिया घोषित करण्यात आलेले आहे। आणि हा 50 वर्षीय पुरुष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पुन्हा एकदा अचलपूर तालुक्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। रात्रीपासून परिसरातील संपर्कामध्ये आलेल्या 10 लोकांना आतापर्यंत विलगीकरण करण्यात येऊन त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेले आहे। यातील एका 70 वर्षीय महिलेची प्रकृती अधिक जास्त झालेली असताना प्रशासनाने त्या महिलेला आणि तिच्या मुलाला थ्रोट स्वॅब घेण्याकरिता तसेच उपचाराकरिता अमरावती येथे पाठविल्याचे वृत्त आहे। परतवाडा येथील बैतूल रोड या परिसरामध्ये स्थित असलेल्या सायमा कॉलनी परिसर हा कंटोनमेंट झोन म्हणून संपूर्णपणे सील करण्यात आलेला आहे। परतवाडा येथून पंकज साबू यांचा हा वृत्तांत।